क्लोज डोअर बॉडी आणि मग तो आपला कंटेनर बॉडी कंप्लीट होऊन जाते. तर त्याची अशी प्रोसेस आहे. तर त्याने ठरवलं ना की आज थांबायचंय, अख्खी दुनिया थांबल, पण तो नाही थांबत, कारण तो त्याच्या कुटुंबाबरोबर तुमची कुटुंब सुद्धा उदरनिर्वाहासाठी काही कमी पडू नये म्हणून पळत असतो. दिवस रात्र तो जागत असतो. तुमचं जेवण, तुमच्या घरात येणारी प्रत्येक वस्तू आज ही त्या ड्रायव्हरमुळे तुमच्यापर्यंत पोहोचत असते. तर मित्रांनो, आपण तो ट्रेन नक्की चालू. #रिस्पेक्ट ड्रायव्हरचा. हे आपले नवीन सबस्क्रायबर सगळे वो भी एकांना. लेट्स गो टू बँगलोर. नमस्कार मित्रांनो, जय शिवराय सगळ्यांना, श्री स्वामी समर्थ. तर मस्त अशी आपली बँगलोर सिरीज चालू आहे मित्रांनो. पार्ट 1 तुम्ही पाहिला असेल. मुल्ला ढाब्यापर्यंत आपण आलो होतो. म्हणजे पुण्यापासून मुल्ला ढाब्यापर्यंत 385 किलोमीटरचा प्रवास आपला कव्हर झालाय आणि इथूनही 500 किलोमीटरचा मित्रांनो आपला प्रवास अजूनही बाकी आहे, जो की आपल्याला ह्या ब्लॉगमध्ये कव्हर करायचा आहे. तर बरेचसे नवीन नवीन टॉपिक, नवीन नवीन गोष्टी तुम्हाला ब्लॉगच्या माध्यमातून समजत असतील. तर आता बघूया इथून पुढच्या जर्नीमध्ये आपल्याला पूर्ण कर्नाटकच्या सफरमध्ये काय काय बघायला भेटते. तर हा रोड ट्राय करण्यामागचं कारण असं, NH4 ने येण्याचं. तर आपण रेग्युलरली विजापूर मार्गे जातो, बट ह्या रोडचं हुबळीपर्यंतचं काम झालेलं आहे. थोडेफार डायव्हर्जन आहेत. आता ते रस्ते कधी निर्माण होतील हे काय माहित नाही, बट तरी पण रस्ता बऱ्यापैकी इथपर्यंत चांगले झालेले आहे. त्यामुळे बोललो ह्याच रोडने जाऊया आणि बघूया आपल्याला टोल खर्च किती वाढतो इकडून. कारण विजापूर मार्गे गेलं तर टोल खर्च वाचतो आणि इकडून आलं तर टोल खर्च थोडा वाढतो. तर NH4चा पण प्रवास लवकरच चांगला होईल. त्यामुळं बोललो चला एकदा एक्सपेरिमेंट करायला काय अवघड आहे म्हणून हा रोड ट्राय केलाय. तर चला मुल्ला ढाब्यावरती थांबलोय. जस्ट आंघोळ उरकली, पूजा उरकली आहे आणि आता इथून जेवायचं आणि पुढचा प्रवास करायचा. तर या मित्रांनो जेवायला अख्खा मसूर रोटी, हे मोठ्या रोट्या, हे अर्धी, हे अर्धी, एका रोटीत काम होऊन जात आहे. फक्त 90 रुपयात मित्रांनो 2 भल्या मोठ्या रोट्या आणि हाफ अख्खा मसूर. पोटभर जेवण सुस्तावलं डायरेक्ट. संपता संपत नाही. त्या रोट्या एवढे मोठ्या असतात, अशी एवढी मोठी रोटीची साईज अशी पोटभर लेवल होते. 1-1.5 खाली तरी पोट भरते. बट आता त्या 2 घेतल्यामुळे त्या संपवणं तर गरजेचं आहे. तर जेवण झालंय. आता थोडा 10 मिनिटं आराम करायचा आणि डायरेक्ट स्टार्टर मारून पुढे निघायचं. 1:30 वाजलाय मित्रांनो. ब्लॉग एडिट करत होतो पार्ट 1 बँगलोर सिरीज. तर आता निघूया इथून. 10:30 वाजता आलो होतो मुल्ला ढाब्यावरती आणि आता बघा गर्दी वाढायला लागली. सकाळी एक पण गाडी नव्हती. बरोबर 20 मिनिटाचा ब्लॉग एडिट करण्यासाठी मित्रांनो आपले 2 तास गेलेत. बोलताना की तुमचे ब्लॉग दररोज काय येत नाही, तर हेच कारण असतं मित्रांनो. ब्लॉग एडिट करायचं म्हणलं ना, भरपूर मोठं फुटेज होतं आणि त्या एडिटिंग मध्ये लई टाइम जातो. लई आता फक्त एडिट झालाय, अजून त्याला टचअप करायचा आहे. म्हणजे आपण काय म्हणतो त्याला, घराचा पाया भरणी झाली, भिंती बांधून झाल्या, अजून प्लास्टर, ठीक आहे, त्याच्यानंतर पेंटिंग. तर या सगळ्या गोष्टी असतात मित्रांनो ब्लॉग एडिट करण्यामध्ये. आणि त्यानंतर तो अपलोडिंग, त्यानंतर मग तो तुमच्याकडे येणार. तर म्हणजे गाडी पण चालवायची, शूट पण करायचंय, एडिट पण करायचंय आणि ते तुमच्यापर्यंत टायमावरती पोहोचवायचंय. तर 1-2 दिवस मागे पुढे झाले तर मित्रांनो नाराज होत जाऊ नका किंवा जास्त टेन्शन घेत जाऊ नका. ब्लॉग रेग्युलरली येत राहतील. नवीन गाडी आहेत, नवीन सिरीज आहेत. त्यामुळं चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि आपल्याबरोबर मस्त अशा नवीन नवीन जर्नीज एन्जॉय करा. मित्रांनो आपल्या सिरीज चालू आहेत आणि त्याच्यामध्ये एक महत्त्वाची कामं राहिली होती, तर ते आपण 2 दिवस करून घेतलं. म्हणजे ज्यावेळेस रविवारी आलो त्याच्यानंतर ते रविवारी आपल्याला भोसरीमध्येच ते डेस्कचं काम करून घेतलं, म्हणजे स्क्रीन बसवून घेतली. आणि सोमवार आणि मंगळवार मित्रांनो एक पेंटिंग काम राहिलं होतं. म्हणजे आपली गाडीची बॉडी बनवली आपण कंटेनर आणि त्याचं रजिस्ट्रेशन ज्यावेळेस झालं त्यावेळेस ते ओपन बॉडी म्हणून आलं.
तर ते आपण शोरूमवाल्यांना ऑलरेडी सांगितलं होतं की आम्हाला त्याच्यामध्ये कंटेनर बॉडीच मेन्शन करून पाहिजे. तर ते बोलले काही डॉक्युमेंट्स असतात ते तुम्ही ज्यावेळेस बॉडी बनवाल तेव्हा त्यांच्याकडून घ्या आणि मग ते शोरूमला आणून द्या, मग आपण त्याचं रजिस्ट्रेशन करावं लागेल. तर ते प्रोसेस करून देऊ. तर 2 दिवस त्याच्या मागं लागलो होतो त्या बॉडीवाल्याच्या, त्याच्याकडून पेपर घेतले. म्हणजे बॉडीवाल्याचे आपल्याला जे डॉक्युमेंट्स लागतात म्हणजे फॉर्म नंबर 17, त्यानंतर फॉर्म नंबर 22 आणि ते जे डिझाईन आहे आपल्या बॉडीचं ते कंटेनरचं आणि GSTचं बिल, हे 4 डॉक्युमेंट आपल्याला त्याच्याकडून घ्यायचे असतात. त्याचबरोबर ओनरचं आधार कार्ड, पॅन कार्ड म्हणजे स्वतःचं सेल्फ अटेस्टेड आधार कार्ड, पॅन कार्ड आणि जे आपल्याला RTO कडून RC भेटलेलं आहे हे. तर हे 7 डॉक्युमेंट्स मित्रांनो आपल्याला परत शोरूमला एजंटकडे द्यावे लागतात. मग ते त्याचे अपॉइंटमेंट घेतात आणि अपॉइंटमेंट घेतल्यानंतर आपल्याला अपॉइंटमेंटच्या दिवशी RTOला जायचं असतं. तिथं ते बॉडी परत चेक केली जाते, मोजली जाते त्या डिझाईननुसार ते बरोबर आहे का. आणि मग आपल्याला नवीन RC येतो, त्याच्यावरती लिहिलं जातं की क्लोज डोअर बॉडी आणि मग तो आपला कंटेनर बॉडी कंप्लीट होऊन जाते. तर त्याची अशी प्रोसेस आहे. आपण त्याच्या मागे लागलो होतो कारण आपल्याला ऑल इंडिया फिरायचं आहे आणि आपली बॉडी तर RC वरती ओपन बॉडी म्हणून आलेलं आहे. तर ते काम करून घ्यायचं होतं म्हणून ते पण करून घेतलं. आता ही बँगलोर सिरीज कंप्लीट करून आलो की आपले अपॉइंटमेंट येईलच. तर काल डॉक्युमेंट सबमिट केले, त्यांना सांगितलं होतं की ह्या ट्रिपला 4-5 दिवस तरी जातील. मग तिकडून आल्यानंतरची डेट कन्फर्म करून घ्या आणि मग आपलं ते काम पण कंप्लीट होऊन जाईल. ऑल इंडिया कंटेनर बॉडी आपली फिरायला पुढं पण मोकळं. तर तुमचे जर RC वरती मित्रांनो ओपन बॉडी असं लिहिलेलं असेल आणि तुमची जर कंटेनर बॉडी असेल तर ते करून घ्या मित्रांनो. ते खूप महत्वाचं आहे आणि गरजेचं पण आहे. तर पोहोचलोय धारवाडला. हॉस्पेट, करवार आणि बँगलोर. बँगलोर 403 किलोमीटर मित्रांनो राहिलं आपलं. MH12. संध्याकाळचे 6:30 वाजलेत मित्रांनो. समोरच गरुडचा टोल नाका आहे, तिथं बरंचसं अंतर कव्हर केलं आणि अजूनही 300 किलोमीटर बाकी आहे. तर बोललो चहाचा ब्रेक घेऊया. तिकडे चहाचे शॉप आहेत मागं. तर चहा घेतलाय मित्रांनो आपण आणि निघालोय पुढं. तर अजून 317 किलोमीटरचं अंतर आपलं बाकी आहे इथून बँगलोर आणि बँगलोरच्या पुढे इलेक्ट्रिक सिटी. तर रिसेंटलीच मी मित्रांनो एक रील्स बनवली होती आणि ज्याच्यामध्ये लिहिलं होतं रिस्पेक्ट ड्रायव्हर, #रिस्पेक्ट ड्रायव्हर म्हणून. आणि खूप छान असा त्या रील्सला प्रतिसाद तुमचा भेटला मित्रांनो. तर आपण स्वतः ड्रायव्हर आहे आणि आपण त्या गोष्टी दररोज अनुभवत असतो. कारण ड्रायव्हरला आज कुठेच रिस्पेक्ट भेटत नाही. म्हणजे साध्या कंपनीच्या गेटवरती गेलं तर त्या सिक्युरिटी गार्ड आपल्याला कसे ट्रीट करतात, त्यानंतर रस्त्यावरती पोलीसवाले कसे ट्रीट करतात, पब्लिकमध्ये एखादा चुकून कोणाला धक्का लागला तर ते कसे ट्रीट करतात, या सगळ्या गोष्टी फेस फक्त तो एक माणूस करत असतो. आणि मित्रांनो एक गोष्ट अजून सांगून देईल, तर त्याने ठरवलं ना की आज थांबायचंय, अख्खी दुनिया थांबल, पण तो नाही थांबत. कारण तो त्याच्या कुटुंबाबरोबर तुमची कुटुंब सुद्धा उदरनिर्वाहासाठी काही कमी पडू नये म्हणून पळत असतो. दिवस रात्र तो जागत असतो. म्हणून ॲटलिस्ट त्याचा तरी आदर ठेवा की तुमच्या कुटुंबाचं घर म्हणजे तुमचं जेवण, तुमच्या घरात येणारी प्रत्येक वस्तू आज ही त्या ड्रायव्हरमुळे तुमच्यापर्यंत पोहोचत असते. तर मित्रांनो आपण तो ट्रेंड नक्की चालू, #रिस्पेक्ट ड्रायव्हरचा. कारण काय होईल, पब्लिकला समजेल, आपण आपल्या गाडीवरती नक्की ट्राय करू. ते एक रेडियम बनवू आणि मागच्या साईडला टाकून देऊ की #रिस्पेक्ट ड्रायव्हर, जेणेकरून त्या प्रत्येक ड्रायव्हरला त्याचा सन्मान भेटेल आणि भविष्यामध्ये त्याच्याकडे पाहण्याचा नजरिया लोकांचा बदलेल. तर चला मित्रांनो, आपल्याला अजून 300 किलोमीटरची जर्नी. आणि त्या रील्समध्ये असं होतं की त्या ड्रायव्हरला दिल्लीपासून बँगलोरपर्यंत पोहोचण्यासाठी अजूनही 200 किलोमीटरचं अंतर बाकी होतं. आज आपल्यालाही बँगलोरपासून म्हणजे बँगलोरला पोहोचण्यासाठी 300 किलोमीटरचं अंतर बाकी आहे. म्हणजे रात्रभर प्रवास केलाय, फक्त 2.5 तास झोपलो असेल
आणि परत कंटिन्यू ड्रायव्हिंग चालू आहे. तर ते आपण सुद्धा अनुभवतो. म्हणजे स्वतःला मारून घेणं, एकटंच गाडीत मोठ्याने ओरडणं, तोंडावरती पाणी मारणं, त्या सगळ्या गोष्टी प्रत्येक ड्रायव्हर करत असतो. तर ॲटलिस्ट त्याच्या मेहनतीसाठी एक टॅग तरी नक्की चालला पाहिजे त्या प्रत्येक ड्रायव्हरसाठी. #रिस्पेक्ट ड्रायव्हर नक्की फॉलो करा. आणि मित्रांनो, तुमच्या गाडीवरती पण ते स्टिकर लावून घ्या. मी स्वतः वैयक्तिक माझ्या गाडीवरती लावणार आहे. तुम्ही पण तो ट्रेंड नक्की फॉलो करा. आणि तिथून समाजामध्ये ड्रायव्हरची जे दर्जा आहे तो उंचावण्याचा आपण नक्कीच प्रयत्न करू. चला आपली राहिलेली जर्नी कंटिन्यू करू. #रिस्पेक्ट ड्रायव्हर. तर मित्रांनो, आपली गाडी लागलेली आहे आता रिझर्व वरती. आणि आपण टोटल डिझेल भरलं होतं मित्रांनो पुण्यामध्ये 1000 रुपयाचं, आणि त्यानंतर 2500 रुपयाचं साताऱ्यामध्ये. तर टोटल 3500 रुपयाचं डिझेल टाकलं होतं. आणि त्यात आता बघा 594 किलोमीटर आपलं रनिंग झालंय. म्हणजे ऑलमोस्ट 600 किलोमीटरचं आपलं रनिंग कव्हर झालंय 3500 रुपयाच्या डिझेलमध्ये. तर आपल्या गाडीला काय ॲव्हरेज पडतो, सरासरी 91 रुपये लिटरने डिझेलचा काउंट येईल. तर त्या हिशोबाने नक्की सांगा कमेंट करून की आपल्या गाडीचा किती ॲव्हरेज निघतोय नॉन एसीला. एसी अजून ट्राय केली नाहीये, कारण कंटिन्युअसली गरमच होत नाहीये, तर एसी लावण्याचा काही विषयच येत नाही. तर नक्की कमेंट करून सांगा मित्रांनो आपल्या गाडीला काय ॲव्हरेज पडतोय. तर 27 लिटर मित्रांनो डिझेल बसलं आपल्या गाडीमध्ये सध्या 2500 रुपयाचा. 92 रुपये 22 पैसे डिझेलचा रेट आहे मित्रांनो. चला निघूया. हे आपले नवीन सबस्क्रायबर सगळे वो भी एकांना. चला बँगलोरची जर्नी कंटिन्यू करूया. ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा, कारण आजच्या ब्लॉगचा एंड बँगलोरमध्ये होणार आहे मित्रांनो. लेट्स गो टू बँगलोर. वेलकम टू बँगलोर सिटी. मित्रांनो, रात्रीचा 1:30 वाजला आपल्याला बँगलोर सिटीमध्ये पोहोचायला. समोरच बोर्ड दिसत असेल, आय लव्ह BLR म्हणजे बँगलोर. तर नो एंट्री रात्रीची नसते, त्यामुळे आपण घातली बँगलोर सिटीमध्ये. हे बघा, हे लाल बिल्डिंग आहे. जसं आपलं पुण्यात लाल महल आहे तशीच ही काहीतरी बिल्डिंग आहे लाल हिस्टॉरिकल. तर पोचलोय आपल्या लोकेशन पासून एक 10-15 किलोमीटर अजून माग आहे. बोललो रात्रीतच आपल्याला नाईस रोडचा टोल वाचवायचा पण होता, मग डायरेक्ट सिटी एंट्री केली आणि आता चालू आहे आपण आपल्या लोकेशनच्या जवळ. तर थोडं फास्ट झालो कारण बराच थकून पण गेलो होतो. मग बोललो पटापट निघावा आणि फटाफट आपल्या लोकेशनकडे जाऊन थांबता येईल. तर पोहोचलो मित्रांनो आपण लोकेशन वरती. योकोगावा ही कंपनी आहे जिथे मटेरियल सोडायचं. तर रात्रीचे 2:30 वाजलेत मित्रांनो. 2:24 झालेत. आपण आलोय कंपनीच्या आतमध्ये. शेजारीच कंपनी दिसत असेल. इकडे लोडिंग अनलोडिंग डिपार्टमेंट आणि आपण आहे कंपनीच्या आतमध्ये. तर गेट वरती डॉक्युमेंट दाखवले, कंपनी हीच होती. त्यांना एकच म्हणलं बाबा पार्किंग कुठं करायची. त्याने सांगितलं कंपनीच्या आतमध्ये. मग घेतली गाडी आतमध्ये. तर आता मस्तपैकी आराम करता येईल. पेपर सिक्युरिटीकडे सबमिट केलेत. तो बोलला मी सकाळी उठवतो, तोपर्यंत आराम कर. चला मित्रांनो आता मस्तपैकी आराम करू आणि भेटूया सकाळी. तर सगळ्यांना गुड नाईट आणि जय शिवराय. The next morning. मध्ये ती समोर MH50 आहे आणि आपल्या मागे एक MH13 आहे इंट्रा. तर अजून 2 गाड्या आहेत आपल्या बरोबर इथं. सगळ्यांना गुड मॉर्निंग, जय शिवराय. डॉक्युमेंट्स करून घेतलेत कंप्लीट. आता जायचं गाडी खाली करायला. तर इथं पुढंच आतमध्ये डॉक आहे, तिथं जाऊन गाडी खाली करायची.
झाली आहे मित्रांनो आपली गाडी खाली, आणि आपल्याबरोबर मोहसिन दादांची पण गाडी येते, आपले सबस्क्रायबरच आहेत. तर आता त्यांची गाडी खाली होते, पेपरवरती स्टॅम्प रिसिविंग भेटली आणि कंपनी भरपूर मोठी अशी. तर चला मित्रांनो आता इथून बाहेर निघू, बोमसुंद्रा पार्किंगला जाऊ, नाही तर मग विकी शेटच्या ऑफिसला जाऊ आणि बघू आपल्याला कोणतं बुकिंग भेटतं. त्याचं एक्झिट तर जास्त उदाहरण मागून येऊन ठोकला डायरेक्ट 2 व्हीलरवाला. बस थांबलेली आहे एमटी. पोचलोय फायनली ट्रक पार्किंगला. तर मित्रांनो आपले किलोमीटर झालेले आहेत 899 म्हणजे 900, आणि आपल्या गाडीमध्ये अजूनही डिझेल शिल्लक आहे 3 पोल म्हणजे अर्धा टँक शिल्लक आहे. तर फायनली आपण पोचलोय बोमसुंद्रा पार्किंगला. भरपूर मोठं असं पार्किंग आहे आणि बऱ्याचशा गाड्या इथं थांबलेल्या असतात. तर पिकअप आहेत, 7-8 पिकअपचे ऑप्शन उभे आहेत, ते पुढच्या साईडला आहेत आणि आपण पण इथं थांबलोय. तर आता इथून बघूया कोणतं बुकिंग आपल्याला भेटते का. आज जर बुकिंग भेटलं तर ठीक, नाहीतर मग संध्याकाळी सरळ ऑफिसला जाता येईल. ऑफिसवरतून काही जे काही बुकिंग भेटेल ते घ्यायचंय, ते आपल्याला नेक्स्ट ब्लॉगमध्ये कव्हर करायचंय. तर मस्तपैकी आपण ह्या ट्रिपचा हिशोब पण क्लिअर करून घेऊ. आता तुम्ही किलोमीटर पाहिलं असेल, 900 किलोमीटरची जर्नी झालेली आहे मित्रांनो. आपण डिझेल टाकलो होतो, पुण्यातून निघालो त्यावेळेस 1000 रुपयाचं, त्यानंतर साताऱ्यामध्ये आल्यावरती 2500 रुपयाचं, आणि त्यानंतर मग हिरियूरच्या आसपास आपण टाकलो होतं परत 2500 रुपयाचं. असं 6000 रुपयाचं डिझेल मित्रांनो आपल्या गाडीमध्ये टाकलेलं आहे, आणि त्यातलं अजूनही अर्धी टाकी शिल्लक आहे 900 किलोमीटरमध्ये. तर टोल खर्च मित्रांनो NH4ला थोडा जास्त लागतो, म्हणजे आपले 1500 रुपये गेले. रात्री आपण सिटीमधून आलो, 250 रुपये आपला जो रिंग रोडचा खर्च आहे नाईस रोडचा, तर तो वाचवला. सिटीमधून प्रवेश केला आणि डायरेक्टली पोहोचलो. टिपीचा खर्च आलाय मित्रांनो आपल्याला फक्त 160 रुपये, म्हणजे 110 रुपयाचा टिपी आणि 50 रुपये एजंट चार्जेस. तर एवढाच खर्च आपल्याला ह्या ट्रिपसाठी आला. आणि मित्रांनो मस्त असं आपली जर्नी कंप्लीट झाली. तर ह्या ट्रिपचं जे बुकिंग होतं, तर हे पर्सनल कस्टमर असल्यामुळे मी याचा रेट काही तुम्हाला सांगणार नाहीये, बट सरासरी 20 रुपये 22 रुपये किलोमीटरने आपण बँगलोरचं बुकिंग घेऊ शकतो. तर तेच रेटमध्ये मी पण घेतलं. तर चला मित्रांनो मस्त अशी सिरीज कंप्लीट केली आहे 1 साईडची. आता इथून कोणती जर्नी होईल ते तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये बघायला भेटेल. तर पार्ट 1 पार्ट 2 कसे वाटले ते कमेंट करून नक्की सांगा. आणि मित्रांनो चॅनलवरती अजून नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या आणि जय शिवराय.